आमदार राम सातपुते यांना शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देणार अशी ग्वाही माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिली आहे। भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी भवानीपेठ घोंगडे वस्ती परिसरातील माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली। यावेळी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपचे युवा नेते यतिराज होनमाने यांची उपस्थिती होती। या प्रसंगी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या पत्नी उषा पाटील यांनी राम सातपुते यांचं औक्षण करून आरती ओवाळून स्वागत केलं। यावेळी युवा नेते बिपिन पाटील यांनी राम सातपुते यांना शाल फेटा बांधून पुष्पहार घालून सत्कार केला। या प्रसंगी आमदार राम सातपुते यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पूर्ण ताकदीने ते काम करणार आणि आपल्याला या ठिकाणी या त्यांच्या भागातून निश्चित मोठं लीड देणार असं त्यांनी सांगितलंय। त्यांनी कामाला सुरुवात केली आहे आणि मला विश्वास आहे अण्णांसारख्या निष्ठावान कार्यकर्त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वाढते आणि मोदीजींचा एक एक कार्यकर्ता मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित अतिशय झुकून देऊन काम करतोय। मी अण्णांचे खूप खूप धन्यवाद देतो। अण्णांचं माझं बोलणं चालू होतं, त्यांचे बंधू आजारी होते, त्यांनी मला सांगितलं आमचं पहिल्या दिवसापासून अध्यक्ष वगैरे संपर्कात होते। आता उशिरा तिकीट डिक्लेअर झाले, ग्रामीण भागामध्ये दौरा आणि याच्यात होतं, परंतु अण्णा पार्टीचे प्रमुख आहेत, पार्टीचे एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून या भागात काम केलंय, त्यामुळे अण्णा निश्चित पूर्ण ताकदीने झोकून देऊन कारण। तर माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी आमदार राम सातपुते यांना शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याची ग्वाही दिली। या भेटीदरम्यान उषा, सुरेश पाटील, विनायक पाटील, बिपिन पाटील, अक्षय पाटील यांच्यासह पाटील परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती।